अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आळते तालुका हातकणंगले येथील रामलिंग धुळोबा देवस्थानकडे जाणारा पवार टेकडीवरील रस्ता अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने उकरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। त्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून रस्ता कोणी आणि कोणत्या कारणासाठी उकरला याची तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे। दरम्यान गौण खनिज लुटारूंचा याच परिसरात सुरू असलेले धिंगाणामुळेच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी इतके टोकाचे पाऊल उचलले असेल का की मुरुम माफिया यांच्यातील संघर्षातून असा प्रकार घडला असल्याचीही शक्यताही निर्माण झाली आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकासह संपूर्ण भारतभर रामलिंग, आलमप्रभू, धुळोबा आणि कुंथुगिरी येथे नेहमीच भाविकांची प्रचंड गर्दी होत असते। आज रविवार असल्याने रामलिंग धुळोबा देवस्थानात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असे। अशा वेळी देवस्थानकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता उकरण्यात आल्याने भाविकांना ये-जा करण्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। परिणामी 4 चाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। पर्यटकांना चालत जाऊन देवांचे दर्शन घ्यावे लागत आहे। परिणामी हा रस्ता कोणी व कशासाठी उकरला याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित होत आहे। रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता उकरण्यात आला असल्याने हा प्रकार नेमका कोणी केला याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे। संबंधित व्यक्तींनी परवानगी घेऊन रस्ता उकरला होता का, तसेच रस्ता उकरण्यामागील नेमके कारण काय याचा तपास करण्याची मागणी भाविक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे। प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी, रस्ता उकरण्यास जबाबदार असणाऱ्याचा शोध घ्यावा आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्ता तातडीने पूर्ववत करावा अशी मागणी होत आहे। दरम्यान याची माहिती मिळताच हातकणंगले नगरपंचायतने घटनास्थळी जेसीबी पाठवून तात्पुरता रस्ता दुरुस्त केल्याने भाविकांची अडचण दूर झाली असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।